असं म्हणतात की या ठिकाणी जर आपण पैसा लावला आणि तो चिटकला तर आपली मनातली इच्छा ही पूर्ण होते. तर हॅलो गाय, जय महाराष्ट्र. मी आहे श्रद्धा शेळके. पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं की आपण मढीचं दर्शन घेतलं होतं आणि सेकंड पार्ट मध्ये आपण येणार होतो मोठ्या देवीच्या मंदिरामध्ये. पण त्यानंतर आमचं असं ठरलं की धामणगावच्या जगदंबा देवीच्या मंदिरात आधी जाऊ. मग मस्त पैकी देवीचं दर्शन घेऊन आम्ही थोडा वेळ तिथंच बसलो होतो आणि तेवढ्यात तिथं ह्या मांजरांचे असे खतरनाक भांडणं चालू होते ना, आणि त्यांच्याकडे जसं कॅमेरा फिरवला ना तसं ते तिथून पळतच सुटले. मग तेथून थोडस पुढे आल्यावर हे बघा इथं आम्हाला हरण दिसले. ते होत नाही कुठं तर आम्हाला वाटावर परत हे डुकर दिसले. पण एवढं आहे बर का, इन लोगों की और मेरी भाई की जरा शक्ल मिलती जुलती आहे. पण या दोघांना बघून मला एक गाणं आठवतं, धरा 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 माझा डुक्कर पळाला. मग त्यानंतर थोडाफार नाश्ता करून आम्ही निघालो होतो पुढे मोठा देवीला. मला माहितीये की या गावाला मोठा गाव का म्हणतात. पूर्वी या ठिकाणी मोहाच्या झाडाची दाट वनराई होती, त्यामुळे या गावाला सगळे मोठा गाव म्हणतात. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी श्री क्षेत्र माहूरगड निवासिनी रेणुका मातेचे अवतार असणारी व नवसाला पावणारी आई जगदंबा माता, भक्ताच्या हाकेला धावून येणारी ही आदिशक्ती. तुम्ही जर कधी आईच्या दरबारात आलात तर रिकाम्या हाताने तुम्हाला कधीच ती रिटर्न पाठवणार नाही. आणि हीच ती जागा जिथे तुमचा पैसा जर चिटकला तर तुमची इच्छा ही पूर्ण होत असते. मग बाकी तुम्ही हा ब्लॉग कुठून बघताय तेवढं कमेंट करून नक्की सांगा. आणि थर्ड पार्ट मध्ये मी कोणत्या ठिकाणी जाते ते बघण्यासाठी आपल्याला फॉलो करून टाका आणि थर्ड पार्ट बघायला हा विसरू नका. चला मग तोपर्यंत बाय बाय.